तर इथे हे आपले मस्त असे हलवाई स्टाईल खव्याचे गुलाबजाम जे आहेत ते बनवून तयार आहेत आणि खूप छान होतात, मऊ रवाळ आणि आतपर्यंत पाक ह्याचा मुरतो। आणि विशेष म्हणजे खव्याचे गुलाबजाम खाण्यासाठी तुम्हाला आता 3 ते 4 तासांची वाट बघण्याची गरज नाही की 3-4 तासांनी मुरतील आणि कधी खाणार, ही वाट बघण्याची गरज नाही। अगदी अर्ध्या तासात हे गुलाबजाम बनवून तयार होतात आणि मी तुम्हाला एक फोडून सुद्धा दाखवला की आतपर्यंत पाक छान मुरला जातो आणि चवीला अतिशय जबरदस्त लागतात, म्हणजे जबरदस्तच लागतात, अफलातून लागतात हे असे गुलाबजाम। शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण परफेक्ट असे खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि आजची जी रेसिपी आहे ती मी परफेक्ट प्रमाणासह तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने घरी जर बनवून पाहिले तर तुमचेही जसे मी दाखवते अगदी त्याच पद्धतीचे गुलाबजाम घरी बनवून तयार होणार आहेत। तर खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे चला तर पाहूयात। तर इथे मी एक ताट घेतलेला आहे आणि त्या ताटामध्ये पाव किलो इतका खवा घालत आहे। आता जो हा आपण ताटात खवा घेतलेला आहे हा खवा आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। जवळपास एक 4 ते 5 मिनिटं लागतात, एकदम स्मूथ होईपर्यंत हा मळून घ्यायचा आहे। त्याच्यात कुठल्याही प्रकारचे बारीक कण राहता कामा नये, छान असा मळून घेऊयात खवा हा। तर इथे हा आपला खवा जो आहे तो व्यवस्थित मळून घेतलेला आहे, इथे बघू शकता छान असा स्मूथ झालेला आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला हा खवा जो आहे तो मळून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे। तर इथे मी हा मैदा घेतलेला आहे, हा वजनाने 50 ग्रॅम इतका मैदा आहे। तर पाव किलो खव्यासाठी 50 ग्रॅम मैदा हा लागतो, हे परफेक्ट असं प्रमाण आहे। पण हा मैदा घालताना सर्व एकत्र नाही घालायचा, थोडा थोडा आपण मिक्स करत जायचं आहे। तर इथे मी थोडासा मैदा घातलेला आहे आणि आता मळून घेते आणि हे व्यवस्थित एकजीव झाल्यावर पुन्हा थोडासा मैदा घालून मळून घेणार आहे। असं करत आपल्याला 50 ग्रॅम मैदा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर मैदा घालून आपण हे व्यवस्थित मळून घेतलेला आहे, छान असा हा गोळा तयार झालेला आहे। आता आपण थोडंसं हे अशा पद्धतीने पसरवून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा इतकं साजूक तूप घालायचं आहे आणि त्यासोबतच इथे आपण खायचा सोडा घालणार आहोत। तर 2 चिमूट इतका आपल्याला सोडा घालायचा आहे, जास्त घालू नका, फक्त 2 चिमूट इतकाच सोडा इथे वापरायचा आहे। तर हा बघा हा 1 चिमूट घेतलेला आहे आणि अजून आपण 1 चिमूट घालणार आहोत ह्याच्यामध्ये। आणि हे घातल्यावर आपल्याला पुन्हा हे मळून घ्यायचं आहे, हे पूर्ण एकजीव झालं पाहिजे। सोडा आणि तूप जे आपण ह्याच्यात घातलेलं आहे ते पूर्ण ह्याच्यात एकजीव झालं पाहिजे, असं व्यवस्थित हे पुन्हा मळून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे हे गुलाबजामचं जे आपलं पीठ आहे ते छान असं मळून झालेलं आहे आणि हे मऊसर असं मळायचं आहे। तर हे मळून झाल्यावर एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याचे व्यवस्थित गुलाबजाम होत आहेत का हे चेक करून घ्यायचं। हे अशा पद्धतीने दोन्ही हातावर व्यवस्थित हे गोल करून घ्यायचा आणि ही गोळी जी आहे ती एकसारखी अशी झाली पाहिजे, ह्याच्यावर चिरा नाही राहिल्या पाहिजेत, भेगा नाही पडल्या पाहिजेत। तसं जर होत असेल तर आपलं गुलाबजामचं जे पीठ आहे ते जास्त कोरडं झालंय असं समजायचं। आणि जर अशा गोळ्या होत नसतील तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे दूध घालू शकता आणि हे दूध घालून पुन्हा मळायचं आहे, म्हणजे छान अशा गोळ्या आपल्याला करता येतात, पण गरज पडली तरच घालायचं आहे। तर इथे गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये साखर घालत आहे। तर इथे मी 1 ग्लास इतकी साखर घेतलेली आहे, वजनाने ही पाव किलो इतकी साखर आहे, 250 ग्रॅम इतकी साखर आहे आणि ह्यातच 1 ग्लास पाणी घालत आहे। ज्या ग्लासने साखर घेतली होती त्याच ग्लासने 1 ग्लास पाणी घालत आहे। आता ही साखर जी आहे ती पूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायची आहे। तर इथे ही आपली पूर्ण साखर विरघळलेली आहे आणि साखर विरघळल्यानंतर आणखीन 5 मिनिटं बारीक गॅसवर हा पाक जो आहे तो मी शिजवून घेतला
आणि आता आपण चेक करूयात. हे बघा, असा दोन बोटांच्या मध्ये घ्यायचा आहे आणि बोटांना चिकट लागला म्हणजे याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे. आपल्याला एक तारी वगैरे पाक नाही करायचा, फक्त चिकटपणा येईपर्यंत पाक तयार करून घ्यायचा आहे. आणि पाक झाल्यानंतर ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे. खूप छान फ्लेवर येतो त्याचा. आणि त्यासोबतच गुलाबजाम आहेत म्हटल्यावर गुलाबाचा थोडासा का होईना फ्लेवर हवाच, म्हणून मी इथे रोज इसेन्स घालत आहे. 4 ते 5 थेंब इतके रोज इसेन्स घालत आहे. तुमच्याकडे रोज इसेन्स नसेल तर तुम्ही थोडंसं गुलाब पाणी जरी ह्याच्यात घातलं तरीही चालेल किंवा नाही घातलं तरीही चालेल. आता हा आपला पाक तयार आहे. आता आपला पाकसुद्धा तयार आहे आणि आपण आता हे जे गुलाबजामचं मिश्रण बनवून ठेवलं होतं किंवा पीठ तयार करून ठेवलं होतं त्याचे आपण गोळे करून घेणार आहोत. तर आधी हे दोन्ही हातावर तळहातावर घेऊन हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं दोन्ही तळहाताच्या मध्ये, म्हणजे छान असं मऊसर होतं हे. आणि त्यानंतर ह्याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने म्हणजे छान असे गोळे तयार होतात. अशाच पद्धतीने आपण सर्व गोळे जे आहेत ते बनवून घेणार आहोत. गोळे बनवून झालेले आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हे तेल जे आहे ते आपल्याला जास्त गरम नाही करायचं, फक्त साधारण असं गरम झालं पाहिजे. छोटासा गोळा टाकून बघूयात. हे बघा, हा टाकल्या लगेच वर येत नाही, तर अशा पद्धतीचं आपल्याला हे गरम हवंय. एकदम जास्त गरम नाही करून घ्यायचं. आता आपण ह्याच्यामध्ये सर्व गुलाबजाम जे आहेत ते आपण सोडूयात. एका टायमाला जितके बसतील तितकेच टाकायचे आहेत. जास्त गर्दी नाही करायची, कारण हे थोडेसे फुलतात तेलात गेल्यावर, त्यामुळे एकदम जास्त नाही घालायचे. आणि घातल्यावर हे अशा पद्धतीने हलवत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. म्हणजे एकसारखा रंग ह्या गुलाबजामला येतो. आणि हे तळताना बारीक गॅसवरच तळायचे आहेत. फास्ट गॅसवर तळू नका. फास्ट गॅसवर जर तळले तर वरून रंग येईल पण आतमधून हे कच्चे राहतील आणि मग गुलाबजाम खाताना व्यवस्थित लागत नाहीत. त्यामुळे हे बारीक गॅसवरच तळायचे, म्हणजे आतपर्यंत हे छान असे तळले जातात. तर इथे पाहू शकता छान असा गुलाबजामला आपल्या एकसारखा रंग आलेला आहे. मस्त असा रंग आलेला आहे. इतपत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. आता हे गुलाबजाम आपण काढून घेऊयात आणि हे काढून लगेच आपल्याला पाकात घालायचे आहेत. तर इथे आपला पाक तयार आहे आणि पाक ही थोडा गरम हवाय. एकदम थंड पाक नको किंवा जास्त गरमही नको. हलकासा असा गरम पाकातच आपल्याला हे गुलाबजाम जे आहेत ते घालायचे आहेत. आणि हे आता आपण एक 5 ते 10 मिनिटासाठी असेच पाकामध्ये ठेवून देऊयात, म्हणजे हे गुलाबजाम पाक जो आहे तो व्यवस्थित शोषून घेतील. तर इथे 10 मिनिटे झालेली आहेत आपण जे गुलाबजाम पाकात टाकले होते त्याला. आणि 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता गुलाबजाममध्ये छान असा पाक मुरलेला आहे. सर्व गुलाबजाम हे पाकात खाली बसलेले आहेत. आता हे काढून घेऊयात. व्यवस्थित पाक ह्याच्यात मुरला गेलेला आहे. तर इथे हे आपले मस्त असे खव्याचे गुलाबजाम जे आहेत ते बनवून तयार आहेत आणि अतिशय छान होतात. हे मऊ झालेले आहेत. हे बघू शकता छान असे भरपूर आतपर्यंत ह्याचा पाक जो आहे तो मुरला गेलेला आहे. तुम्हाला मी एक फोडून दाखवते. हे पहा, पाक जो आहे आतपर्यंत मुरला गेलेला आहे आणि छान असा दाणेदार असा आतून गुलाबजाम झालेला आहे. हे पहा, खूप छान होतात. अशा पद्धतीने जर तुम्ही गुलाबजाम केले तर बघू शकता छान असं झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे ह्याला 3-4 तास तुम्हाला मुरवत ठेवण्याची गरज नाही. एक 5 ते 10 मिनिटं फक्त पाकामध्ये ठेवले की 10 मिनिटात हे गुलाबजाम व्यवस्थित आतपर्यंत मुरतात. हे बघा, मी तुम्हाला पूर्ण फोडून दाखवलेला आहे. आतपर्यंत ह्याचा पाक जो आहे तो गुलाबजाममध्ये मुरला गेलेला आहे. खूप छान होतात.
इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण 1 ते 1.5 चमचा इतकं तूप घालणार आहोत। तर इथे साजूक तूप घालते मी आणि हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। इथे तूप गरम झालं की ह्यात आपण डिंक घालणार आहोत। तर इथे 1 चमचा डिंक जो आहे तो मी ह्या तुपामध्ये घालत आहे आणि हा डिंक आपल्याला तुपामध्ये छान असा तळून घ्यायचा आहे। फुलला पाहिजे डिंक। पाहू शकता डिंक कसा छान असा फुलत आहे। सर्व डिंक जो आहे तो छान असा फुलला गेलेला आहे, पाहू शकता। आता ह्यातच आपण दूध घालणार आहोत। तर इथे आपल्याला फुल फॅट क्रीम दूध जे आहे ते वापरायचं आहे। तर इथे मी पिशवीचं दूध वापरते, म्हशीचं दूध आहे हे। तर 1 लिटर दूध जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। आता हे दूध आपल्याला अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे। हाफ क्वांटिटीमध्ये झालं पाहिजे हे दूध, तोपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे। दूध आटायला ठेवलेलं आहे आणि दूध आटत असताना मधून अधून असं ढवळत राहायचं आहे आणि जी दुधावर साई येते ती ह्या दुधामध्ये मोडून घ्यायची आहे, म्हणजे आपला कुंदा एकदम मस्त होतो। आणि त्याचबरोबर आपण जो ह्याच्यामध्ये डिंक घातलेला आहे तर त्या डिंकामुळे कुंद्याला छान असं बाइंडिंग यायला मदत होते, त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये डिंक घातलेला आहे। आपल्याला हे दूध अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे। इथे दूध जे आहे आपलं छान असं आटत आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर असे दाणे दाणे दिसत आहेत, हे पहा। तर आपण जो डिंक टाकलेला आहे त्याच्यामुळे त्याला छान असं टेक्स्चर येतं आणि बऱ्यापैकी अजून थोडंसं आटवून घेऊयात आपण। इथे दूध जे आहे ते बऱ्यापैकी आपलं आटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये दही घालणार आहोत। तर इथे आपण अर्धा कप इतकं दही घालत आहोत आणि हे दही जे आहे ते फ्रेश दही वापरायचं आहे आपल्याला, आंबट दही नाही वापरायचं, फ्रेशच दही वापरायचं आहे। इथे जर तुम्ही आंबट दही वापरलं तर आपला कुंदा जो आहे त्याची चव पूर्णपणे बदलणार आहे, छान होणार नाही। त्यामुळे इथे फ्रेश दहीच वापरायचं आहे, ते घालणार आहोत आपण ह्याच्यामध्ये। मिक्स करूयात आणि दही घातल्यानंतर आपल्याला हे एकसारखं अशा पद्धतीने हलवत हे दूध जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे घट्टसर होईपर्यंत। दही घातल्यावर बघा त्याचं लगेच घट्टसरपणा त्याला आलेला आहे। हे अशाच पद्धतीने सतत ढवळत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे छान असा दाणेदार आपला कुंदा जो आहे तो बनवून तयार होतो। इथे बघू शकता आपल्या दुधाचं टेक्स्चर कसं आलेलं आहे। दूध जे आहे ते आपलं मस्त घट्टसर झालेलं आहे आणि छान दाणेदार असं त्याचं टेक्स्चर आलेलं आहे। आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये साखर घालणार आहोत। तर मी इथे 1 कप इतकी साखर घेतलेली आहे, पण आपण सर्व साखर नाही घालणार, ह्यातली अर्धीच साखर घालायची आहे आणि अर्धी साखर जी आहे ती आपण ठेवून देऊयात। ह्याच्यात साखर टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आणखीन ह्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे, तर हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर हे जे आहे ते मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते। आपण दुधाचं मिश्रण जे आहे ते एका बाजूला शिफ्ट केलेलं आहे दुसऱ्या शेगडीवर आणि इथे मी गॅसवर एक छोटासा पॅन माझ्याकडे आहे तो ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण ही जी साखर आहे ती घालणार आहोत आणि ह्याचे आपल्याला कॅरेमल तयार करून घ्यायचं आहे। तर सध्या ही अशीच ठेवायची आहे, याला अजिबात आपण हलवणार नाही आणि बारीक गॅसवर ह्याचं कॅरेमल करून घेऊयात। तर इथे जी आपण साखर कॅरेमलाइज करायला ठेवली होती तर बघू शकता साईडून जी आहे ती वितळायला लागलेली आहे। आता आपण हे जरा मिक्स करून घेऊयात म्हणजे सर्व एकसारखी होईल। तर इथेही बघू शकता आपली साखर जी आहे ती पूर्णपणे कॅरमलाइज झालेली आहे आणि त्याचा रंग बघा जबरदस्त आलेला आहे। आता आपण काय करणार आहोत, हा पॅन जो आहे तो आपण काढून घेऊयात आणि जे दूध आपण आटवायला ठेवलं होतं एका बाजूला तर ते घेतलेलं आहे। आता आपण जे कॅरेमल तयार करून घेतलेलं आहे ते सर्व कॅरेमल आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे। सावकाश घालायचं आहे कारण ते फार गरम गरम असल्यामुळे वाफ येते हातावर, त्यामुळे जरा सावकाश करायचं आहे हे काम।
सर्व कॅरेमल आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे। कॅरेमल घातल्यानंतर तुम्ही ह्याचा रंग बघू शकता, मस्त आलेला आहे। आणि कुंद्याला जो एक प्रकारचा फ्लेवर असतो की नाही तो कॅरेमलमुळेच येतो, त्याचा रंग आणि फ्लेवर तो कॅरेमलमुळे येतो। मस्त असा रंग आलेला आहे। आता हे आपल्याला पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। इथे गॅस आपण थोडासा फास्ट करूयात। मध्यम ते मंद आचेवर आपल्याला हे आता शिजवून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता आपलं हे कितपत मिश्रण जे आहे ते घट्टसर व्हायला लागलेलं आहे। आपला जवळजवळ कुंदा हा तयार होत आलेला आहे आणि मस्त असं त्याचा रंग बघू शकता, त्याचं टेक्स्चर बघू शकता, मस्तच। आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड घालतोय। तर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची, नाही घातली तरीही चालेल, पण मी घालते थोडीशी वेलची पूड, खूप छान फ्लेवर येतो वेलचीचा त्यामुळे। आता हे अजून एक थोडंसं शिजवून घेऊयात। अजून एक 3 ते 4 मिनिटं आपण शिजवून घेतलेलं आहे वेलची पूड टाकल्यानंतर। आणि आता बघू शकता हे इतपत घट्ट झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते, मी एवढंच ठेवणार आहे कारण थंड झालं की ते अजून घट्ट होणार आहे, त्यामुळे मी हे इतपतच ठेवलेलं आहे। पण तुम्हाला जर ह्या कुंद्याच्या वड्या पाडायच्या असतील तर तुम्ही अजून थोडंसं हे मिश्रण घट्ट करू शकता, पण मला वड्या नाही पाडायच्यात, मला हे असंच ठेवायचं आहे, त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे। आणि हे थोडंसं मिश्रण आपण थंड होऊन देऊ, म्हणजे तुम्हाला कळेल की थंड झाल्यावर ह्याचं टेक्स्चर कसं येतंय ते। तर इथे कुंदा जो आहे आपला तो बऱ्यापैकी थंड झालेला आहे आणि तुम्ही आता बघू शकता हा कितपत घट्ट झालेला आहे। मी मगाशीच म्हटलं होतं की थंड झाल्यावर तो घट्ट होईल। हे पहा, मस्तच असं आपला हा कुंदा जो आहे तो तयार आहे। आता आपण हा काढून घेऊयात। तर इथे कुंदा जो आहे तो मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि हा पूर्णपणे तयार आहे कुंदा, पण थोड्याशा डेकोरेशनसाठी मी ह्याच्यावर थोडासा चांदीचा वर्क घालणार आहे। हे ऑप्शनल आहे, मी डेकोरेशनसाठी घालते आहे जेणेकरून तो छान दिसेल असा, पूर्णपणे ऑप्शनल आहे हा। तर इथे हा आपला बेळगावचा सुप्रसिद्ध असा कुंदा जो आहे तो बनवून तयार आहे। त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, जबरदस्त आलेला आहे, अगदी दाणेदार असं झालेला आहे आणि त्याचबरोबर तो चवीलाही तितकाच छान लागतो, म्हणजे मस्तच लागतो हा कुंदा। शाही तुकडा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण शाही तुकड्यासाठी जी रबडी लागते किंवा जे घट्टसर दूध लागतं तर ते बनवून घेणार आहोत। तर ते बनवण्यासाठी इथे गॅसवर एक कढई किंवा पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी दूध घालते। इथे हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि 1 लिटर दूध आहे हे, ते सर्व दूध मी 1 लिटर ह्याच्यामध्ये घालत आहे। त्यातलं फक्त अर्धा कप इतकं दूध मी ठेवलेलं आहे, आपल्याला ते नंतर लागणार आहे त्यासाठी। आता हे दूध जे आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे। आपण जे दूध गरम करायला ठेवलं होतं त्याला उकळी आलेली आहे। आता आपण एकदा हे मिक्स करून घेऊयात, म्हणजे ह्याच्यावरची जी साय आहे ती पुन्हा दुधामध्ये अशी मोडायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे। आणि ह्यातच आपण आता थोडंसं केशर घालणार आहोत, 1 चिमूट इतकं केशर। आता हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि आटवताना थोड्या थोड्या वेळाने हे असंच हलवत राहायचं आहे, मिक्स करायचं आहे। दूध जे आहे ते दुसऱ्या गॅसवर मी आटवायला ठेवलेलं आहे आणि आपलं दूध आटतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। इथे कढईमध्ये मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे, साजूक तूप आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याचसोबत इथे मी हे ब्रेड घेतलेले आहेत, साधारणपणे 8 स्लाइस ब्रेडचे आहेत, ते मी असे 2 भागामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत। आणि हे जे ब्रेड आहे ते आपल्याला ह्या तुपामध्ये तळून घ्यायचं आहे। इथे तूप जे आहे ते गरम झालेलं आहे, एकदम जास्त गरम नाही करून घ्यायचं आहे तूप। आणि तूप गरम झालं की गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला हे ब्रेडचे तुकडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत। छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि बारीक गॅसवरच तळायचे, म्हणजे ते छान असे खरपूस तळले जातात आणि रंगही छान येतो त्याला। आणि हे ब्रेड जे आहे तो आपल्याला तुपातच तळायचा आहे, कारण शाही तुकडा आहे त्यामुळे तुपातच खूप छान लागते त्याची चव। तुम्हाला जर तळायचे नसतील
तर तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. म्हणजे एका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून ते दोन्ही बाजूनी तुम्ही भाजून घेऊ शकता. पण शॅलो फ्राय केल्यापेक्षा तळलेल्याची टेस्ट जी आहे ती खूप छान येते. सतत असं हलवत आपल्याला हे दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर इथे हा ब्रेड जो आहे तो आपला छान असा सोनेरी रंगावर तळला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता छान असा रंग आलेला आहे. तर अशाच पद्धतीने सर्व ब्रेड जे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. ह्या अशाच रंगावर तळायचे आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त डार्क करू नका. परफेक्ट आहेत हे काढून घेऊयात. आणि अशाच पद्धतीने बाकीचे ब्रेड जे आहेत ते सुद्धा आपण तळून घेऊयात. सर्व ब्रेडचे तुकडे जे आहेत ते हे बघा अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत छान असे तुपामध्ये. आता आपण जे दूध आटवायला ठेवलं होतं ते चेक करूयात झालं आहे का. दूध जे आहे ते आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे. म्हणजे हाफ क्वांटिटीमध्ये झालेलं आहे दूध. आता काय करायचं आहे, हे अजूनही पातळ आहे. आपल्याला घट्टसर असं पाहिजे, रबडीसारखं हवं आहे. मग त्यासाठी काय करायचं आहे, आपण जे अर्धी वाटी जे दूध शिल्लक ठेवलं होतं त्यामध्ये 1 चमचा इतका कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे ह्याच्यात. इथे मी कॉर्नफ्लॉवर वापरते. ह्याच्या जागी तुम्ही कस्टर्ड पावडर वापरली तरीही चालेल. आणि त्याचसोबत इथे मिल्क पावडर घेतलेली आहे. साधारणपणे 4 चमचे इतकी मिल्क पावडर आहे. ही सर्व मिल्क पावडर ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि ही मिक्स करून घेऊयात. गुठळ्या राहता कामा नये. आता जी आपण कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरची जी पेस्ट करून घेतली होती तर ती ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि हे घालताना आपल्याला हे दूध जे आहे ते ढवळत राहायचं आहे, म्हणजे ह्याच्या गुठळ्या होणार नाहीत. आता इथे आपण मिल्क पावडर वापरलेली आहे. तर ह्याच्या जागी तुमच्याकडे जर खवा असेल तर तुम्ही खवा वापरा, खूप छान चव येते. माझ्याकडे खवा अवेलेबल नव्हता म्हणून मी इथे मिल्क पावडरचा वापर केलेला आहे. नाहीतर शाही तुकडा, जी पारंपरिक रेसिपी जी आहे शाही तुकड्याची, त्याच्यामध्ये खवा वापरला जातो दूध घट्ट होण्यासाठी. आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला. त्याचसोबत आपण ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे इतकी साखर घालणार आहोत. जास्त नाही, 2-3 चमचेच घालायचे आहे. आणि अजून हे आता आपण 5 मिनटं शिजवून घेऊयात. म्हणजे कॉर्नफ्लॉवर जे घातलेलं आहे ते सुद्धा छान शिजेल आणि आपलं दूध जे आहे ते घट्ट होईल. दूध जे आहे ते अजून 5 ते 6 मिनटं आपण उकळून घेतलेलं आहे, शिजवून घेतलेलं आहे. आणि बघा आता घट्टसर झालेलं आहे. ते थंड झाले की अजून घट्ट होणार आहे, त्यामुळे आपण ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट नाही करून घ्यायचं आहे. आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत वेलची पूड. एकदा मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून हे बाजूला ठेवून देऊयात. आता आपण साखरेचा पाक बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये 1 कप इतकी साखर घालत आहे. 1 कप साखर आणि जितकी साखर असेल तितकंच आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर 1 कप साखरेला 1 कप पाणी हे घालायचं आहे आणि पूर्ण ही साखर जी आहे ती विरघळून घ्यायची आहे. आपण जो साखरेचा पाक बनवायला ठेवला आहे त्यातच आपण 2 ते 3 वेलची टाकत आहे. मी अशी अख्खीच थोडीशी फोडून टाकत आहे. ह्याच्या जागी तुम्ही वेलचीची पावडरसुद्धा वापरू शकता, पण मी अशी अख्खी वेलची घालत आहे. आणि त्याचसोबत थोडंसं केशर घालणार आहे, म्हणजे छान असा रंग येईल आपल्या ह्या पाकाला. आता हे उकळून घेऊयात एकदा. पाकाला उकळी आल्यानंतर आपण अजून 3 ते 4 मिनिटं पाक जो आहे तो उकळून घेतलेला आहे. आता चेक करूयात आपला पाक तयार झाला आहे का. आपल्याला शाही तुकड्यासाठी पाक जो आहे तो 1 तारी किंवा 2 तारी करायचा नाही, तर ज्या पद्धतीचा आपण गुलाबजामला किंवा जिलेबीला पाक बनवून घेतो त्याच पद्धतीचा पाक आपल्याला ह्याच्यासाठी लागणार आहे. तर आता आपण चेक करूया. आपल्याला थोडासा पाक चिकट लागायला लागला की आपला पाक तयार झाला असं समजायचा. पाक तयार आहे. आता आपण गॅस जो आहे तो बंद करून घेऊयात. इथे मी एक केक टिन घेतलेला आहे चौकोनी आकाराचा आणि ह्याच्यामध्ये आपला शाही तुकडा जो आहे तो मी सेट करायला ठेवणार आहे. तर आता काय करायचं आहे,
इथे जो आपण पाक करून घेतला होता तर त्याच्यामध्ये आपले ब्रेडचे जे तुकडे आहेत ते एक एक घालायचे आहेत असे, आणि ह्या पाकामध्ये पूर्णपणे अशा पद्धतीने बुडवून घ्यायचे आहेत. आता हे करताना पाक जो आहे तो आपला गरम आहे, गरम पाकच घ्यायचा आहे आणि ते आपण इथे ह्याच्यामध्ये व्यवस्थित असे लावून घेऊयात. अशा पद्धतीने आपण सर्व लावून घेऊयात. इथे आपण ब्रेडची एक लेअर जी आहे ती लावून घेतलेली आहे. आता ह्याच्यावर आपण काही ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. तर इथे मी काही पिस्ते घालते. आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स जे आहेत ते घालू शकता. इथे पिस्ता, त्याचसोबत काही बदामाचे काप आणि थोडीशी मी ह्याच्यावरून वेलची पूड घालणार आहे. अशा पद्धतीने ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल. मी घालते, खूप छान फ्लेवर येतो वेलची पूडचा. पुन्हा ब्रेडचे दुसरा लेअर जो आहे तो आपण ह्याच्यावर ठेवून घेऊयात पाकात बुडवून. सर्व ब्रेड जे आहेत ते आपण ह्या टीनमध्ये व्यवस्थित अरेंज करून घेतलेले आहेत, लावून घेतलेले आहेत. आता जो शिल्लक पाक आहे तो पाकसुद्धा आपण ह्याच्यावरून घालणार आहोत. सर्व पाक ह्याच्यात घालायचा आहे. सर्व पाक घालून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जे दूध आटवून घेतलं होतं हे बघा किती घट्ट झालेलं आहे आता, मस्त असं, आणि रंगही सुरेख आलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये जे केशर घातला होता त्याचा रंग छान असा आलेला आहे. आता हे जे दूध आहे किंवा ही रबडी जी आहे ती आपल्याला ह्याच्यावरून घालायची आहे. सर्व ब्रेड जे आहेत ते ह्या दुधाने कवर झाला पाहिजे. सर्व रबडी जी आहे ती आपण वरून घातलेली आहे. आता पुन्हा एकदा ह्याच्यावर आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. नावच आहे शाही तुकडा, म्हणजे ते शाही अशी दिसली पाहिजे रेसिपी. म्हणजे भरपूर असे ड्रायफ्रूट्स. इथे बदामाचे काप घालते, त्याचसोबत पिस्ता. तुम्ही ह्याच्यात तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, काजू वगैरे घातले तरीही चालतील. जबरदस्त, तुम्ही बघू शकता आत्ताच ही दिसताना इतकी जबरदस्त दिसतीये ना, चवीला तर त्यापेक्षा छान लागते. आणि सर्वात शेवटी आपण थोडंसं केशर घालणार आहोत वरून. आता हे सर्व आपण अरेंज केल्यानंतर जवळपास अर्धा ते पाऊण तासासाठी हे असेच बाजूला ठेवून देऊ, म्हणजे सर्व जे आहे ते व्यवस्थित सेट होईल. म्हणजे आपला पाक आहे किंवा रबडी जी आहे ती आपल्या ब्रेडच्या तुकड्यांना व्यवस्थित लागली जाईल किंवा ब्रेडच्या तुकड्यांमध्ये सोक होईल. त्याच्यासाठी आपण हे अर्धा ते पाऊण तास असंच सेट करायला ठेवून देऊ. तर शाही तुकडा जो आहे तो आपण अर्धा ते पाऊण तासासाठी मस्त असा सेट करून घेतलेला आहे. आता आपण काढूयात एका प्लेटमध्ये. तर त्याच्यासाठी मी असं उलातनं घेतलेलं आहे किंवा तुम्ही कुठलाही चमचा घेऊ शकता. आणि सर्व लेअर, खालच्या लेअरपासून आपण हे असं काढायचं आहे. हे बघा मस्तच जबरदस्त दिसतं हे दिसतानाच. प्लेटमध्ये काढून घेऊयात. इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे काढून घेऊयात. तर इथे हा आपला मस्त असा शाही तुकडा जो आहे तो बनवून तयार आहे. नावाप्रमाणेच तो आहे शाही, कारण ह्याच्यात आपण भरपूर तूप वापरलेलं आहे, ड्रायफ्रूट्स आहेत, केशर आहे, दूध आहे. जबरदस्त. म्हणजे तुम्ही जर अशा पद्धतीने एकदा बनवून तुमच्या घरातल्यांना जर खाऊ घातलं तर तुमचे घरातले तुमचं कौतुक करून थकतील. इतका जबरदस्त हा शाही तुकडा बनवून तयार होतो. तर तुम्हीही अशा पद्धतीने शाही तुकडा नक्की बनवून पहा. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.